हॅलो, नमस्कार. PRB किचनमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत वांगी व बटाटा मिक्स रस्सा भाजी. ही भाजी खायला खूप छान लागते व बनवण्यासही अगदी सोपी अशी आहे. ही भाजी लग्नाच्या पंक्तीमध्ये हमखास असते. चला तर मग ही भाजी बनवायची कशी ते पाहू. मी इथे कढाई घेतलेली आहे. कढाईमध्ये 4 चमचे तेल घालायचं. या भाजीला शक्यतो तेल हे थोडंसं जास्त वापरायचं. इथे तेल छान गरम झालेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे. जिरे व मोहरी छान तडतडली की यामध्ये 10-12 पाकळ्या लसूण घालायचा व लसूण छान फ्राय करून घ्यायचा. 1 मिनिटभर लसूण छान परतवून झाल्यानंतर यामध्ये 1 कांदा बारीक कट करून घालायचा. कांदा छान मऊ होईपर्यंत याला परतवून घ्यायचे. इथे 2 ते 3 मिनिट परतवून घेतल्यानंतर कांदा छान मऊ झालेला आहे. यामध्ये आता थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट घालायची. अद्रक लसूणची पेस्ट कांद्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची व त्यामध्ये लगेचच 1 टोमॅटो बारीक कट करून घालायचा. टोमॅटो छान मऊ होईपर्यंत याला परतवून घ्यायचं. लवकर मऊ व्हावा म्हणून यामध्ये तुम्ही चिमूटभर मीठही घालू शकता. मीठ घातल्यामुळे लवकर मऊ होतो. इथे टोमॅटो छान मऊ झालेला आहे. यामध्ये आता 1 भाजलेला कांदा व भाजलेलं खोबर याचे बनवून घेतलेलं वाटण घालायचं. कांदा व खोबर यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही. याचं सुकं वाटण बनवून घ्यायचं. वाटण घालून 1 अर्धा मिनिट याला परतवून घ्यायचं. याला जास्त परतवायची गरज नाही कारण कांदा व खोबर अगोदर भाजून घेतलेले होते. यामध्ये आता सुके मसाले ॲड करू. इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे. 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरे धने पावडर व 2 चमचे लाल तिखट. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता. सर्व मसाले छान मिक्स करून घ्यायचे. मसाले छान मिक्स झाल्यानंतर याला 2 मिनिट परतवून घ्यायचे जेणेकरून मसाल्यांना छान तेल सुटेल. इथे पाहू शकता मसाल्यांना अगदी छान तेल सुटत आहे. यामध्ये आता आपण साल काढून घेतलेले 2 बटाटे असे मोठ्या आकारात कट करून घेतलेले आहेत हे घालायचे. बटाटे मसाल्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचे व त्याला 1 मिनिट फ्राय होण्यासाठी ठेवायचे जेणेकरून बटाटे वांग्याबरोबर लवकर शिजतील. बटाटे मसाल्यांमध्ये छान परतवून झालेले आहेत. इथे मी 2 वांगी छान धुवून मोठ्या आकारामध्ये कट करून ठेवलेली होती ती घालायची. परत याला छान मिक्स करून घ्यायचं. इथे वांगी व बटाटी छान मिक्स करून झालेली आहे. त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं. मीठ छान मिक्स करून झालं की यामध्ये गरम पाणी घालायचं. कोणत्याही भाज्यांमध्ये शक्यतो थंड पाण्याचा वापर करायचा नाही. मी इथे गरम पाणी घातलेलं आहे. भाजीच्या कन्सिस्टन्सीनुसार पाण्याचा कमी जास्त वापर इथे करू शकता. इथे भाजीला 1 उकळी आलेली आहे. यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं व भरपूर अशी कोथिंबीर घालून भाजी शिजवून घ्यायची. शेंगदाण्याचा वापर कांदा व खोबर वाटून घेते वेळेस त्यामध्ये पण करू शकता. भाजीला छान 15 ते 20 मिनिट शिजवून घ्यायचं किंवा जोपर्यंत वांगी व बटाटी छान शिजली जातील तोपर्यंत याला शिजवून घ्यायचं. इथे भाजी छान शिजली गेलेली आहे. त्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी छान अशी आलेली आहे. आता आपण याला सर्व करण्यासाठी घेऊ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही रेसिपी कशी वाटली व याबद्दल काही सजेशन्स असतील ते कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा.